गजल काय करतेस? अरे मम्मी, आज दीदीचं रँक आलंय ना तिकडे. तर मी कुठे? अरे दीदी तिकडे ते गाणं गायला गेली ती पालघरला. हा, तर तिकडे दीदीचं सेकंड रँक आले ना, तर मी तिला सरप्राईज देणार आहे. काय सरप्राईज आहे? म्हणजे जेव्हा दीदी येईल ना, तर मी नाही, दीदी यायच्या 2-3 मिनिटात सगळे घरातले लाईट मी बंद करून टाकणार. मग जेव्हा ती टिंग टॉंग असं बेल वाजेल ना, तेव्हा मी असं दार खोलणार, माझ्या हातातली वाटी अशी ठेवणार आणि तिला दाखवणार नाही. आणि दार खोलल्याने ती आतमध्ये आलं की तू इथेच थांबायचं. आणि ती आली की सगळे लाईट चालू करायचे एकदम पटपट पटपट पटपट. मग मी तिच्यावरती हे सगळं टाकतो. काय आहे ते दाखव. कसं वाटतंय मग दीदीचा नंबर आला तर? मस्त वाटतं. पण आता मला हे बघायचं की तिला ट्रॉफी मिळाली का. ट्रॉफी मिळाली का मेडल मिळालं ते बघावं लागेल ना. मला वाटतं ट्रॉफी मिळेल, कारण खूप मोठी स्पर्धा होती. अच्छा, मोठ्या स्पर्धेत ट्रॉफी मिळत असते का? हा ना. मेडल नाही मिळत का? नाही, मेडल पण मिळते, ट्रॉफी पण मिळते आणि सर्टिफिकेट पण मिळते. अच्छा, तुला काय आवडतं? हा, ट्रॉफी आवडते, जी की मला मिळालेली आहे. कशात? प्रज्ञा शोध. ठीक आहे. दीदीला तर कधी ट्रॉफी नाही मिळाली, पण मेडलचा ढिगारा पडलाय तिच्याकडे. मला एकच मेडल मिळाले, खूप सारे सर्टिफिकेट्स मिळाले आणि एक ट्रॉफी. कारण की मी जास्त याच्यामध्ये भाग नाही घेत ना, असं वसई कला क्रीडामध्ये वगैरे मी भाग नाही घेत ना, म्हणून मला काय असं मिळत नाही. आणि शाळेत तर मेडल वाटल्या जात नाही. शाळेत सर्टिफिकेट देतात ना. खाली नको. तू इथेच थांबायचं. आता मी थोड्या वेळाने 10-15 मिनिटांनी जर पप्पाच्या घरीचा आवाज येईल ना, तर सगळेच्या सगळे लाईट मी असं ऑफ करून टाकणार आणि तुला म्हणतात मम्मी दीदी आली. मग तू पण इथे थांबायचं. आणि जशी दीदी येईल म्हणजे मध्ये पाऊल टाकेल ना, तिकडे तिची आपली पहिली फरशी आहे ना. आता तुला कसं दाखवू, सांग ना. कारण 2 फरशी आहेत ना. ओके, सांग तरी पण. हे बघ, या फरशीवर अशी आतमधून आली आणि इथे बघायला लागलं ना की आता हे जे आपले लाईट्स बंद असतात ना, ते असे इथे असे 4 बोटे ठेवून मला नाही होत आहे. हा कलर ठेवायचा का कोणता वेगळा ठेवायचा आहे सांग, आता सांग. लाईटचा हाच ठेवूया. आता हवा नाही, हा वाला ठेवू. हा, जास्त येलो नको ग. हा हा, होईल होईल, बरोबर दिसेल. थांबू का कट करू? बापरे, सगळंच अंधार करायचं, पूर्ण सगळे लाईट बंद करायचे सगळं. बाई ठीक आहे. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं. कुठे लागी पडी तुले असं सपन पडलं. कुठे लागी पडी तुले असं सपन पडलं. सपन पडलं, सपन पडलं. थँक्यू गजल. पण मम्मा त्या लोकांनी ना फक्त सर्टिफिकेटच दिले, काय ट्रॉफी नाही दिली त्या लोकांनी. का माहिती नाही. नंतर देणार आहेत का? नाही, सगळ्यांनाच फक्त सर्टिफिकेट आहे द्वितीय क्रमांकाचे. अच्छा, हरकत नाही. पण एक आहे. काय 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 ग तू?
किती छान ट्रॉफी आहे ग पिल्लू. बघू. इकडं. पप्पाचं बघितलीस? वाव. हे बघ. वा, ती गजांची एक झाली, हिची एक. म्हणजे 12 तासापासून मी घराच्या बाहेर आहे. एवढी पाठ दुखू लागली फक्त. तुम्ही सगळ्यांनी गाणं बघितलं असेल, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर, बहिणाबाईंचं हे कविता आहे. त्याला गीत गायन स्पर्धेमध्ये सुफीला इथे हे झालं हा पार्टिसिपेट. रोटरी क्लब ऑफ पालघर, रोटरी पालघर आंतरशालेय प्रतिभा शोध स्पर्धा 2026 यामध्ये तिला द्वितीय क्रमांक आलाय आणि ही तिची ही ट्रॉफी आहे. खरं तर हा इंटरव्ह्यू तिचा घेण्याचा आम्हाला खरं तर असा अधिकार नाही, कारण की हे गाणं तिला तिच्या मम्मीने शिकवलेलं आहे. गाण्याचं सिलेक्शन, गाण्याची प्रॅक्टिस, त्यासाठी ते म्युझिक इन्स्ट्रुमेंट तिने हे असं एक आला, काय म्हणतात ग सुफी याला? फूड टेम्पररी अँड काहीतरी. हा, तर हे एक छोटंसं वाद्य तिने घेऊन ते गाणं गायलं आणि तिला आंतरशालेय म्हणजे त्या रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्याकडनं पालघर जिल्ह्यातल्या 28 शाळा आल्या होत्या आणि वेगवेगळे तिकडे त्यांच्याकडे स्पर्धा होत्या. म्हणजे 6 स्पर्धा होत्या. 6 स्पर्धामध्ये प्रत्येकाला ज्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता, तर एका स्पर्धेमध्ये एकच विद्यार्थी एकाच शाळेतून, म्हणजे त्याला या निबंधामध्ये घेतलं तर ते वक्तृत्वामध्ये किंवा गायनामध्ये घेऊ शकत नाही. एका स्पर्धेत एकच. अशा 28 शाळा आल्या होत्या. 28 शाळा आल्या होत्या आणि आता शाळेतून एकच विद्यार्थी निवडायचा, हे किती म्हणजे अवघड काम आहे. उत्कर्ष विद्यालयातून सुफीची निवड झाली कविता गायन स्पर्धेसाठी आणि तिने तिथे मन वढाय वढाय ही कविता तिच्या मम्मीने तिला ती शिकवली आणि तिने ती जाऊन गायली. तर तिचा आपण तो अनुभव बघूया की कशी स्पर्धा होती, त्या स्पर्धेतून तिला काय शिकायला मिळालं आणि हे बक्षीस मिळाल्यानंतर तिला काय काय वाटतंय ते आपण तिच्याशी गप्पा मारूया आणि तिला बोलूया. काय वाटतं सुफी तुला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक मला मिळालं? पहिले तर वाटलं नाही, पण जेव्हा मी स्टार्टिंगला मॅडमने काय केलं, 1 ते 28 पर्यंत चिट्स मध्ये नंबर लिहिले आणि असं असं केलं आणि बघलं तर पहिलाच नंबर 5 तिथे, असं आमच्या शाळेचा 5 नंबर होता असं लटकवून पहिला नंबर 5 कविता गायनमध्ये, माझाच पहिला नंबर. मी गेले तिथे आणि गाणं म्हणत होते. मग सगळेजण बोलत होते, कोणाचं लक्ष होतं कोणाचं लक्ष नव्हतं. जेव्हा मी गाणं सुरुवात केलं तेव्हा सगळ्यांचं लक्ष होतं आणि मी मस्त गाणं बोललं. तिकडचे सगळेजण मला बोलत होते की अभिनवचा पहिलाच नंबर येणार आहे, पहिलाच नंबर येणार आहे. पण माझा दुसरा क्रमांक आला आणि तिकडचे जे अँकर होत्या त्या बोलल्या की कृपया तुम्ही इथे थांबावे, कारण तुमचा नंबर येणार आहे, तर तुम्ही तुमच्या हस्ते ट्रॉफी घेऊन जावे असं म्हटलं. तेव्हा म्हणून आम्हाला लगेच समजलं की माझा नंबर येणार आहे म्हणून. तुला असं वाटलं का तुला जो नंबर येईल? त्यांनी सांगून दिलं ना डायरेक्ट. नाही तुला जेव्हा तू गाणं गात होतीस तेव्हा तुला काय वाटलं, मनात काय तुझ्या फिलिंग चालू होतं? म्हणजे वाटलं ना की नंबर येईल म्हणून, कारण की एवढे सगळे कॉम्पिटिटर होते तिथे, खूप लोक होते आणि त्यांच्यामधून माझा द्वितीय क्रमांक आला कविता गायनमध्ये. गाणं म्हणताना तुझ्या मनात काय फिलिंग चालू होत्या? मी काही विचारच केला नाही, मी फक्त गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करत होते. व्हेरी गुड. आणि जेव्हा तू दुसऱ्या स्पर्धकांचे गाणे ऐकत होतीस तेव्हा तुला काय वाटत होतं? त्याच्यामध्ये 28 एवढ्या गाणे होते, एवढे की ऐकून ऐकून कंटाळा येत होता, एवढे असे गाणे होते. पण सगळ्यांनी एक तर काय ते कोणतं खोपं आणि काय काळ्या मातीत बस आणि हंबरून वाचलं, या 3च कविता. 35% लोक काहीतरी हंबरून वाचत राहिले, 35% काळ्या मातीत, बाकीचे कोप्यामध्ये कोपा. तर प्रिन्सिपल मॅडम म्हणल्या होत्या की हंबरून वाचायला आले पण छान आहे, पण त्यांनी थोडस उशिरा सांगितलं, आदल्या दिवशी सांगितलं, म्हणून ते मी नाही करू शकले. पण बघलं तर ते पण खूप कॉमन होतं. फक्त मी आणि एका दुसऱ्या मुलीने मन वढाय वढाय म्हणलं, पण तिचा नंबर नाही आला, कारण तिने काळ्या मातीतच्या चालीमध्ये हे गाणं बोललं होतं, मन वढाय वढाय. अच्छा, तर तिने पण छान गायलं होतं. हो. आणि तुझा शाळेतून तू
या स्पर्धेत जावं अशी कोणाची इच्छा होती? प्रिन्सिपल मॅडमची त्यांनी तर आधीच सांगूनच ठेवलं असेल अभिज्ञाला काय घ्या. नाव आहे तुझ्या प्रिन्सिपल मॅडम? चित्रा ठाकूर मॅडम. आणि सविता पाटील मॅडमची हम्म. क्षितिजा मॅडमनी पण सांगितलंच असेल की अभिज्ञा माझ्या वर्गात आहे. अच्छा. आणि किती दिवस प्रॅक्टिस केलीस बाळा याची? 2 दिवस 2 दिवस 2च दिवस कसं काय? परीक्षा पण होती मध्येच. आणि परीक्षा होती, माझी परीक्षा झाली आणि त्यांनी बोलले की ऑगस्ट मध्ये एक काहीतरी प्रोग्राम आहे, तर त्या प्रोग्राम मध्ये तुला गाणं म्हणायचंय कोणतं पण बहिणाबाईंचं किंवा असं. तर मग म्हणलं ठीक आहे, ऑगस्ट मध्ये असेल तर एंडिंगला वगैरे असेल. हम्म. तर ते 11 तारखेलाच होतं आणि मला ते समजलं त्याच्या याच्या आदल्या दिवशी समजलं मला ते. आणि मग मी त्या 2 दिवसामध्ये ते गाणं पाठ केलं. वा. बाळा तुला हे जे आता पारितोषिक मिळाले द्वितीय, याचं श्रेय तू कोणाला देशील? मी प्रिन्सिपल मॅडम चित्रा ठाकूर मॅडम आणि माझ्या टीचर सविता पाटील मॅडम आणि माझी मम्मी जी सुमेधा गजभारे, तिने मला पूर्ण गाणं शिकवलं, सगळं प्रॅक्टिस वगैरे करून घेतले. शाळेमध्ये गेल्यानंतर मॅडम माझ्या प्रॅक्टिस घ्यायच्या आणि चित्रा ठाकूर मॅडम मला प्रोत्साहन द्यायच्या की गाणं कर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता मग काय पार्टी पाहिजे तुला? मला काहीच नको. का? जसं गझलनी स्कॉलरशिप नाही, प्रज्ञाशोध मध्ये तिला रँक आला होता, तर आपण तिच्याकडनं तिला पण एक पार्टी दिली होती. पण आज खूप पाऊस आहे विरारमध्ये, तर बघू आता आपण घालून बघूया. पण पार्टी तर झालीच पाहिजे की नाही? सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. असं काय नाही, पण कारण की जेव्हा मी खूप मोठ्या लेवलवर जाऊन जेव्हा मी प्रथम क्रमांक करेल तेव्हा ना. गुड, ठीक आहे. पण तरी पण दे आता राहून दे. म्हणजे पार्टी पाहिजे. हा. गुड. चला तर मग आपण पार्टीची तयारी करूयात आणि तुला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. आणि खूप छान गायलंस तू, गाणं मी ऐकलं. तुम्हाला परत जर गाणं ऐकायचं असेल तर मी व्हिडिओच्या शेवटी परत गाणं लावतो, तुम्ही ऐका. आणि खूप छान म्हणजे एवढ्या कॉम्पिटिशन असताना तिथे द्वितीय क्रमांक मिळणं खरंच मोठी गोष्ट असते. आणि आता जी लहान मुलं आहेत ही खूप म्हणजे यांच्यात खूप एक्स्ट्रा टॅलेंट असणारी मुलं आहेत आणि त्यांना सगळ्या माहिती हे सगळं आता 1 क्लिकवरती माहिती मिळते, सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्यामुळे त्यांच्या स्पर्धा पण तेवढीच आहे. म्हणजे आपल्या काळामध्ये एवढी स्पर्धा नव्हती, यांच्या काळात खूप जास्त स्पर्धा आहे. आणि एकापेक्षा एक एवढे कॉम्पिटिटर होते. आणि तेवढीच मेहनत पण त्यांना जास्त करावी लागते. आणि या सगळ्यांमध्ये येऊन तुला द्वितीय क्रमांक मिळाला, त्याबद्दल खरंच तुझं अभिनंदन. आणि उत्कर्ष विद्यालयाच्या सर्व स्टाफचं, त्यांच्या टीचर्सचं, प्रिन्सिपल्सचं यांचं पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी अभिज्ञाची या स्पर्धेसाठी शाळेतून निवड केली. त्यामुळे कदाचित ती द्वितीय क्रमांक तिने मिळू शकला तिला. थँक्यू सो मच उत्कर्ष महाविद्यालय आणि रोटरी क्लब पालघर. धन्यवाद.